शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे मागील काळात डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी अकोला महानगरच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्यामकुमार सिरसाम यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी आणि शासकीय महाविद्यालयाचे डॉक्टर एकवटले होते। प्रमुख उपस्थिती यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व वैद्यकीय आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर किशोरजी मालोकार, महानगर अध्यक्ष डॉक्टर राजू देशपांडे आणि अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर अमित कावरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। निवेदन देताना खालील मान्यवर उपस्थित होते: डॉक्टर पार्थसारथी शुक्ला, डॉक्टर सुजीत फोकमारे, डॉक्टर अजयसिंग चौहान, डॉक्टर विक्रांत इंगळे, डॉक्टर नरेश गोंड, डॉक्टर तुषार माळोकार, डॉक्टर तुषार चरखा, डॉक्टर विजय शर्मा, डॉक्टर वैभव देशमुख, डॉक्टर मनोहर चाकोते। या आंदोलनात वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी आणि रेसिडेंट डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांना सुरक्षित कामाचे वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली।